केदारी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पल्लवीताई केदारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महिलांचं सक्षमीकरण व्हावं याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे महिलांना व्यवसाय देखील उपलब्ध व्हावं, या व्यवसायाकरता व्यासपीठ उपलब्ध व्हावं याकरता केदारी फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यालयाचं उद्घाटन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा उपक्रम नक्की कसा पार पडला, यामध्ये महिलांनी कशा पद्धतीने सपोर्ट केला आणि महिला कशा पद्धतीने सहभागी झालेल्या आहेत याविषयीची अधिक माहिती घेऊया। राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान समाज विकास विभाग मनपा पुरस्कृत बचत गटाचे विविध उपक्रमांचा शुभारंभ, हळदी कुंकू समारंभ, सामाजिक कार्यकर्ते विशाल बाळासाहेब केदारी, केदारी फाउंडेशन अध्यक्षा पल्लवी महिला बचत गट आणि उपाध्यक्ष पुणे शहर ओबीसी मोर्चा भाजपा सौ पल्लवी विशाल केदारी यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला गृहउद्योग सुरू करण्यात आले आहे। यात पल्लवी विशाल केदारी यांनी महिला बचत गट सुरू केले आहे। यात महिलांना लोणचे, पापड, मसाले, शिवणकाम याचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाणार आहे। पल्लवी विशाल केदारी यांच्या बचत गट, महिला गृह उद्योग ऑफिसचे आणि भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रीतीताई कांबळे व कालिंदताई पुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। हळदी कुंकू समारंभासाठी वानवडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या सर्व महिलांचा आदर सन्मान पल्लवी विशाल केदारी यांनी केला। या सर्व महिलांना बचत गट, महिला गृहउद्योग याविषयीची योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। विश्वकर्मा योजनांची माहिती देखील देण्यात आली। महिलांनी या बचत गटामध्ये सहभाग घेऊन महिला गृहउद्योग विषयी सर्व गोष्टी शिकून महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पल्लवी विशाल केदारी यांनी पुढाकार घेत हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले। पल्लवी विशाल केदारी या महिलांसाठी आणि नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात। त्यात कोरोना काळात अन्नदान वाटप, महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असंख्य महिलांचे फॉर्म भरून लाभ मिळवून दिला। मूकबधीर शाळेत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिर, विश्वकर्मा योजना देखील राबवण्यात आली आहे। असे उपक्रम पल्लवी विशाल केदारी यांनी महिलांना उपलब्ध करून देत असतात। हळदी कुंकू समारंभात आलेल्या महिलांचे जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेत खाते उघडण्यासाठी महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले। जनधन खाते उघडून त्यामार्फत महिलांना 1 वर्षाचा विमा पॉलिसी मोफत देण्यात येणार आहे। महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून 8 दिवसांनंतर महिलांना उदबत्ती, मेणबत्ती, मसाले बनवण्याचे प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे। या प्रसंगी वानवडीतील बचत गटच्या सर्व महिला, नेहा सखी महिला बचत गट गौरीताई बारसे, रोहिणी महिला बचत गट रोहिणीताई केदारी, माधुरीताई गिरमकर, अंजलीताई गायकवाड, उज्ज्वलाताई गौड, स्मिताताई गायकवाड, अलकाताई शिंदे, रेखाताई अबनावे, निकिता निकाळजे, कोमलताई शेंडकर, स्मिताताई खेडकर, गौरीताई पुंडे, तनुजा पुंडे, शमिकताई जांभूळकर, मेघाताई भिंताडे, अनिताताई राणे, नंदताई लोणकर, वासंतीताई नाईक, वर्षताई, गौरीताई पिंगळे, आरती बोराटे, नूतनताई शिवरकर, वैशालीताई वाव्हळ, वैशालीताई सोनवणे, सरस्वतीताई अडांगळे, सुप्रिया आजमपूरकर, सुनीता केदारी, अरुणाताई शिंदे, अलकाताई जाधव, नेहाताई चौगुले, सचिन भाऊ चौगुले, यशोधन आखाडे, विशाल केदारी, काळूभाऊ केदारी अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। केदारी फाउंडेशनच्या पल्लवीताई केदारी हे आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, महिलांकरता आपण नेहमीच सक्षमीकरता नेहमीच उभ्या असता आणि आज देखील आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले। काय सांगाल आजच्या या उपक्रमाविषयी? सर्वप्रथम सगळ्यांचं मला धन्यवाद बोलायचंय, कारण मला जे बचत गटच्या लेडीज, वानवडीतल्या लेडीज, त्यांनी एवढा छान पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद। आणि इथे मी जे आज हळदी कुंकवाचा समारंभ केला, महिला बचत गटचा शुभारंभ केला, माझं एक ऑफिसची ओपनिंग केली आणि महिला गृह उद्योग असं मी आज चालू ओपनिंग केली। तर ह्या महिला गृह उद्योगामध्ये आम्ही महिलांना ज्या घरी बसून असतात त्यांना रोजगार मिळत नाही किंवा ते दुपारच्या टायमिंगला ज्या वेळ असतो त्यांना फ्री टाइममध्ये, त्या इथे येऊन त्या जे काही बनवू शकतात, काय कोणी चपाती बनव, कोणी भाजी चपाती बनव, त्यांची अशी ऑर्डर घेतली जाणार आणि त्यांना ते आपण
त्यांचे ते सगळे प्रोडक्ट आपण बाहेर जे फ्रान्सिसी येतात ते येऊन आमचा माल इथे येऊन घेऊन जाणार. अशा पद्धतीने आम्ही हे महिला गृहउद्योग चालू केले. तसेच इथे आता आम्ही शासनातर्फे आम्हाला 3 मशीन आम्हाला भेटत आहे. आता ते मशीन आल्यानंतर आम्ही इथे ज्या महिलांना मशीन चालवता येते त्यांना आम्ही त्यांना ते चालवायला देणार. ते इथे येऊन त्या त्यांच्या चालवणार. तर ह्या महिलांना एक रोजगार भेटतो. ह्या रोजगारामार्फत त्यांचं काही थोड्या पद्धतीने त्यांचं घर चालतं. हेच आमचा उद्देश. आणि महिलांना अशा खूप महिला आहे की त्यांना घरी बसून काहीही जमत नाही, मग त्यांना आम्ही ते बाहेर काढतोय. आणि आता आज आम्ही जे उदबत्ती बनवणे, मेणबत्ती असे हे एवढ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही ते महिला गृह उद्योग मार्फत केदारी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही ते चालू पण करणार आहे. तर उदबत्ती बनवणे त्यांना ते माल देऊन जाणार आणि ते इथे येऊन ते उदबत्ती बनवून जाणार. तसेच मेणबत्ती पण ते येऊन माल बनवून जाणार. आणि चपातीची ऑर्डर ते घेणार आहे. आता ती चपाती त्यांची किती क्वांटिटी किती नाही ते आधी सांगणार, मग त्याचे ते महिला येऊन त्या बनवून जाणार आणि त्यांचे ते प्रोडक्ट ते बाहेर विकले जाणार. मग त्यांना तसेच मसाल्याचे आम्ही पहिले त्यांचे कोणत्या पद्धतीने बनवतात पहिले आम्ही ती टेस्टिंग घेणार. पहिले टेस्टिंग झाल्यानंतर ते कसे आहे टेस्ट काय ते बघून मग ते त्यांचे पुढे आम्ही ते देणार. खूप अशा पद्धतीचे आम्हाला फ्रँचायझी पण येतात ते की तुम्ही या आमच्याकडे आणि आम्हाला ते तुम्ही महिला गृहोद्योगाच्या तर्फे आम्हाला पण म्हणजे आम्हाला पण तुम्ही या आम्हाला सपोर्ट करा. तर त्यांना फक्त म्हणजे माझा फक्त एवढंच उद्देश की इथे येऊन बनवून लेडीजला आम्ही ते चालू करणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही महिला गृह उद्योग चालू तर करतोय. वानवडीतल्या महिलांना मला फक्त एवढंच एक सांगायचंय की आपण घरी बसून जो दुपारचा टाइम असतो त्या टायमावर तुम्ही येऊन इथे आम्हाला सपोर्ट करा आणि तुमचं पण 4 पैसे तुम्हाला भेटतील. अशा पद्धतीने तुम्हाला एक तुमचं घर चाललं, अशा पद्धतीने तुम्हाला एक रोजगार पण भेटल. आणि बचत गटाच्या तर्फे आम्ही एक जनधन योजना चालू केलेली आहे. बँकेतर्फे आम्ही त्यांना विमा 1 वर्षाचा मोफत असा देत आहे. आज बऱ्याचशा महिलांनी इथं येऊन तो फॉर्म भरलेत आहेत आणि आम्ही आता त्यांचं 8 ते 10 दिवसामध्ये त्यांचा विम्याचा प्रोसेस चालू करणार. अनेक पद्धतीचे आम्ही योजनांची त्यांना माहिती दिली. आज खूप अशा मानवडीतल्या प्रत्येक भागातल्या बचत गटच्या लेडीज आमच्याकडे आल्या होत्या आता. तर त्यांना योजनांची माहिती दिली, कशा पद्धतीने काय जनधन योजना, परत विश्वकर्मा योजना, परत बहीण लाडकी योजना, आता मुलीला आता आपल्याला फ्री शिक्षण भेटते शासनातर्फे त्याची माहिती, अशा काय पद्धतीच्या आम्ही माहिती त्यांना इथं देण्यात आलेली आहे. आणि अशाच पद्धतीने पुढे पण मला लेडीजला ज्या योजना त्यांना माहिती नाही, समाजामध्ये काय म्हणजे कोणत्या योजना चालू आहे काय त्या माहिती नाही, त्या त्यांना माहिती करून देणे, ह्या पद्धतीने अशा पद्धतीने माझा असा उपक्रम चालू आहे. आणि तसेच माझं जेव्हा एक स्त्री पुढे जाते तिच्या मागे जो असतो तो म्हणजे माझे मिस्टर. त्यांनी जे सपोर्ट केलेला आहे आजपर्यंत मला, त्यांच्या ह्यांनीच मी आज इथे आजपर्यंत पोहोचलेले. विशाल केदारी यांच्या सपोर्ट माझे मिस्टर. तर तसेच माझ्या मैत्रिणी गौरीताई, अंजली, रोहिणीताई, वैशाली, अशा ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या, वासंतीताई, वर्षा, या सगळ्या महिलांनी मला बचत गटच्या खूप मदत केली आणि खूप असा सपोर्ट केलेला आहे. अशा पद्धतीने मी असे इथे योजनांचे परत महिला गृह उद्योगाचे असे सगळे कार्यक्रम असे राबवणार आहे. तसेच मला एक आता पुढच्या आठवड्यात हे पण माझं चालू होतं योगा सेशन. आता योगा सेशन मी फक्त एकच मेसेज टाकला की आपले योगा सेशन चालू होते. तर आता मला 25 महिलांनी जॉईंट व्हायला सांगितलं. म्हणजे त्यांनी आम्हाला यायचं 25 महिना लगेच मला भेटला की म्हणजे असं
ह्या पद्धतीने जर महिलांना थोड्याशा डिस्काउंट मध्ये, बाहेर किती पैसे असतात योगा जरी क्लास घ्यायचा असला तर माझ्या ह्यानी मी फ्री योगा त्यांना प्रोव्हाइड करते. त्यामुळे ते येऊन इथे योगा करणार, त्यांचा हेल्थचा पण इश्यू सॉल्व्ह होणार. अशा पद्धतीने मी इथे सगळ्या गोष्टींचे कामं करत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या फॅमिलीचा, तर केदारी फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट तो आहेच. माझ्या मिस्टरांचा आहे, माझ्या फ्रेंड सर्कल मैत्रिणींचा, त्यांचा सगळ्यांचा आहेच, त्यांचं सगळ्यांचं. आणि इथं बचत गटच्या लेडीज, वानवडीतल्या सगळ्या लेडीज, माझे नातेवाईक सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने सपोर्ट केला. त्यांचं सर्वांचं धन्यवाद. पल्लवीताई केदार यांना त्यांच्या जनसंपर्क आणि महिला उद्योग साठी खूप शुभेच्छा देते. त्यांनी जे बचत गटासाठी काम केलेलं आहे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं जे काही उद्योग सुरू करणार आहेत, चपात्या म्हणा, ते लोणची, पापड आणि अजून काय स्नॅक्स वगैरे, शिलाई मशीन आणि अजून ह्याच्या पुढचे पण जे असतील ते पण उद्योग ते चांगल्या प्रकारे चालू व्हावेत आणि प्रगती व्हावी आणि महिलांचा फायदा व्हावा, यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते. आज पल्लवीताईंनी जे हा उपक्रम चालू केलेला आहे त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. पल्लवीताई आजच नाही तर आज मी पाहते 6-7 वर्षापासून हे काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्या सक्सेस पण करत असतात. तर त्यांनी आज महिलांसाठी हा जे चपात्या लाटण्याचा कार्यक्रम असेल किंवा जे महिलांना जे उद्योग द्यायचे काम ते त्यांनी केलेले आहे ते खरं अप्रतिम आहे. महिला आज काही म्हणजे कुठलाही उद्योग करू शकते. दुपारच्या वेळेमध्ये ते चपात्या लाटून देऊ शकते, लोणचे करून देऊ शकते आणि तिला एक ते तिच्या संसाराला हातभार पण लागू शकतो. ह्या पल्लवीताईंनी आज जो हा उपक्रम चालू केलेला आहे खास महिलांसाठी आणि त्या महिलांनी त्या उपक्रमाला एवढी मोठ्या पद्धतीने साथ दिलेली आहे. खरंच मी महिलांचं सुद्धा कौतुक करते आणि त्यांचे इथून पुढे अशीच त्यांची प्रगती व्हावा हे आज ते मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. पल्लवीताई, असेच तुम्ही आजपर्यंत ज्या महिलांसाठी झटत राहिलेले आहात तशाच इथून पुढेही झटत राहावं एवढीच तुम्हाला आज मी विनंती करते. अत्यंत नवीन आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे पल्लवीचा. आणि आता संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत रोजच हळदी कुंकवाचे इव्हेंट सुरू आहेत. हळदी कुंकू समारंभ सगळीकडे जोरात सुरू आहे. परंतु याच्यामध्ये फक्त हळदी कुंकू आणि महिलांचे नाही का एक हा सण साजरा करणं हाच उद्देश नसून केदारी फाउंडेशनच्या वतीने पल्लवीने, म्हणजे माझी मैत्रीण पल्लवी, जिचे नेहमीच सामाजिक उपक्रम सुरू असतात, तिने या ठिकाणी महिला गृह उद्योग सुरू केलेला आहे. यामार्फत अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, त्यांचं एक अस्तित्व त्यांना समाजामध्ये निर्माण करता येईल आणि आर्थिक जे महिलांचं असतं की एक आर्थिक नियोजन असतं महिलांचं, त्या नियोजनामध्ये महिलांना हातभार लागेल आणि महिलांना खूप काही शिकायला मिळेल. महिला स्वतः काहीतरी इथे शिकतील, बनवतील आणि स्वतःचं प्रोडक्ट स्वतः विकून पैसे कमवतील. ही कन्सेप्टच अत्यंत छान आहे. याच्यामुळे महिलांचा आत्मविश्वास देखील खूप वाढणार आहे आणि केदारी फाउंडेशनच्या वतीने पल्लवीच्या मार्फत नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याबद्दल मी पल्लवीचं खरंच अभिनंदन करते आणि पुढे देखील महिलांना तिने सक्षमीकरणासाठी असंच एक व्यासपीठ उभं करून द्यावं समाजामध्ये, जेणेकरून महिलांचा जो न्यूनगंड असतो की मी काही करू शकत नाही हा कुठेतरी दूर होईल. आणि पल्लवीला मी खूप खूप शुभेच्छा देते या गोष्टीसाठी. धन्यवाद. पहिली तर मी त्यांचे खूप आभार मानेल आणि त्यांना खरंच खूप थँक्यू की त्यांनी इतका छान विचार करला. म्हणजे स्त्रियांचा सक्षमीकरणाचा हा विचार आहे, म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना उभारी देण्याचं काम पल्लवीताई केदारी यांच्या फाउंडेशन कडून होणार आहे. तर माझ्या सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना एकच सांगणं असं, त्यांनी तुमच्यासाठी इतक्या छान प्रोग्राम, इतके छान उपक्रम, इतक्या छान योजना जर आयोजित केल्या आहेत तर तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागी व्हा, त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. यातून तुमचं खरंच काहीतरी चांगलं व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा असल्यामुळे त्यांनी या फाउंडेशनसाठी त्यांनी हे स्थापन केलेलं आहे. तरी सर्व महिलांनी, सर्व स्त्रियांनी या फाउंडेशनचा लाभ घेतला पाहिजे. त्यांनी जे काही उपक्रम आता सांगितले, जसं की बाबा काही जर महिला आहेत की ज्या कम्प्युटर वगैरे नाही चालू शकत, ज्यांना इंग्लिश अशी लिहिता येत नाही आहे, तर त्या महिलांसाठी जे काही मेणबत्ती बनवणार आहेत, उदबत्तीचं काय त्यांनी जे सांगितलं आहे, म्हणजे त्या छोट्या हातांना ते सहकार्य करणार, त्यांना आर्थिक उन्नती त्यांची होणार आहे, जेणेकरून त्या समाजात ताठ मानेनं फिरू शकतील, त्यांच्या घराला हातभार लागेल, त्यांची मुलं वगैरे जे कोणी असतील त्यांच्यासाठी हे काही सगळं ते आयोजित करत आहेत. त्यांनी महिलांनी यावं, यांना भेटून त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन आहे ते करून घ्यावं, योजनांचा, त्यांच्या
उपक्रमांचा लाभ घ्यावा. आणि त्यांनी मला आज इथे हळदी कुंकाला बोलवलं आणि त्यांचा जो काही उपक्रम म्हणजे मी ऐकलं त्याच्यापासून खरंच म्हणजे असं एकदम मनापासून खूप छान वाटलं की बाबा समाजासाठी काहीतरी करतायत, जे ते देणं लागतं ते अगदी खूप छान प्रकारे पार पाडतायत. स्पेशली कसं एक स्त्री शिकली तर पूर्ण घराची उन्नती होते आपण असं म्हणतो, त्याप्रमाणेच त्यांनी तो डोक्यात विचार ठेवून जे काही केलं त्याबद्दल खूप खूप त्यांना धन्यवाद. आणि आम्ही म्हणजे माझ्या म्हणजे ज्या दृष्टिकोनातून म्हणजे मी जसं बघते महिलांना की बाबा त्यांच्याकडे जर पैसा वगैरे हातात नसेल तर मग त्यांची किती आर्थिक अडचण होते बाबा, जसं की कामाला जाणारे आहेत, दुपारी म्हणजे मधल्या वेळेमध्ये त्यांना काही काम नाहीये, गरजू आहेत त्या, पण बाबा शिक्षणाअभावी जर त्यांचं काही अडत असेल तर त्यांना पण ह्या हातभार लावतायत म्हटल्यावरती हे खूप छान आहे. तर सर्वांनी त्यांना सहकार्य करून या योजनांचा उपक्रमांचा लाभ घ्यायला हवा एवढं सांगेल. आणि ह्यांना पण थँक्यू म्हणेल की यांनी खूप छान विचार केला समाजाचा. आणि म्हणजे स्त्री हीच समाजाची खरी आपण म्हणतो की महत्वाची देणगी, तिच्यावरच सगळं समाज आहे. म्हणजे स्त्री पुरुष जे बॅलन्स म्हणजे एखादे हे असतील दोघे पण, तर त्याच्यामध्ये स्त्रियाच घरामध्ये जास्त वेळ असतात मुलांकडे वगैरे, ज्यांच्याकडे जे 4 पैसे उपलब्ध असतील तर ते करू शकतील, त्यांना हवं आहे ते. त्यामुळं खरंच खूप छान वाटलं आणि छान आहे त्यांचा उपक्रम. थँक्यू. पल्लवीताईंनी महिलांसाठी जो महिला गृहोद्योग चालू केला आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. महिलांनी तर खूपच छान प्रतिसाद दिलेला आहे. ह्या गृहोद्योगामार्फत महिलांना थोडेफार पैसे त्यांच्याजवळ मिळेल आणि त्यांची स्वतःची कमाई होईल. तर महिलांना पण शुभेच्छा आणि पल्लवीताई जो हा उपक्रम राबवत आहेत त्याला पण खूप खूप शुभेच्छा. प्रथमतः पल्लवीताईंनी महिला बचत गटामार्फत हे जे काही महिला सक्षमीकरणाचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. ताई, तुम्ही आज जे रोपटं लावलेलं आहे त्याचा लवकरच चांगला वटवृक्ष तयार व्हावा ही आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि आपल्या घरात लक्ष्मी आली पाहिजे हे तर सगळ्यांचं मत असतं, पण आपल्यासोबत इतर 10 बायकांना घेऊन त्यांचंही घर व्यवस्थित चालावं अशी त्यांची सद्भावना आहे. ईश्वर त्यांच्या कार्याला सतत त्यांच्या पाठीशी उभा राहो आणि त्यांना आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. पल्लवीताईचे कार्यक्रम हे खूप छान असतात आणि कधी आम्हाला आवर्जून ते बोलवतात, तर त्यांच्या कार्यक्रमाला ही अशीच आमची शुभेच्छा आमच्या. नमस्कार. आज पल्लवीताईंनी जे इथं त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन आणि महिलांसाठी जे उपक्रमासाठी इथं हे ऑफिस उभं चालू केले त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली महिला सक्षमीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि आज बचत गटाच्या माध्यमातून ह्या महिलांसाठी काहीतरी उद्योग चालू करू इच्छित आहेत. त्यासाठी खूप खूप अभिनंदन द्यायचं, कारण हे सगळ्या महिला एकत्र आल्या तर काय करू शकतात हे आता सर्वांना माहितीच आहे. त्यामुळं जागा आता पल्लवीताईंनी उपलब्ध करून दिली आहे. बचत गटाचं आणि हळदी कुंकाचा उपक्रम ठेवला त्याबद्दल परत एकदा त्यांचं अभिनंदन. सर्वप्रथम पल्लवीताईंना आजच्या त्यांच्या बचत गटाच्या ऑफिसच्या उद्घाटन समारंभाबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच मोलाचं योगदान ठरलेलं आहे. त्या बऱ्याच विविध उपक्रमांद्वारे त्या समाज उपयोगी जे कामं आहेत ती त्यांनी राबवलेली आहेत आणि महिलांसाठी त्या नेहमीच विचार करतात आणि फक्त स्वतःचा विचार न करता त्यांनी फक्त या गोष्टीला विचारांपुरतं न मर्यादित ठेवता जी बचत गटाची स्थापना केली, ज्या बचत गटाच्या मार्फतमध्ये त्यांच्या थ्रू ज्या महिलांना फावल्या वेळेमध्ये त्या येऊन त्यांच्या अंगी जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळणार आहे आणि त्या फक्त कलागुणांना वाव न मिळता त्याचा मोबदलाही त्यांना मिळणार आहे. तर याच्यामधून महिलांचं सक्षमीकरण होतं आहे ही खूप आनंदाची बाब आहे. आणि आज त्यांनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने आज मोठ्या महिलांचा इथे सहभाग होता आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे की नेहमीच त्या विविध उपक्रमांद्वारे महिलांसाठीच म्हणा इव्हन समाजोपयोगी कामे त्या करत असतात नेहमीच. आणि आज बचत गटाचीही त्यांनी भरपूर माहिती दिलेली आहे. बरेच शिवण क्लास, कम्प्युटर क्लासेस, म्हणजे महिलांना एज्युकेशन देण्याची सुद्धा त्यांची जी धडपड आहे ती त्यांच्या या सगळ्या कार्यातून दिसून येते आणि तिच्या या कार्यासाठी माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी रोहिणी संजय केदारी. पल्लवीताईंनी जे आज आमच्यासाठी आणि महिलांसाठी जे उपक्रम राबवलेत त्यासाठी ते खूप योगदान देतात आम्हाला. नमस्कार, मी गौरी नितीन बारसे, महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि आम्ही खूप दिवसापासून ठरवलं होतं की महिलांसाठी काहीतरी नवीन काहीतरी करायचं. बचत गटाच्या माध्यमातून आमचं असं होतं की
नेहमी बचत गटातनं फक्त कर्ज काढणं आणि ते रिकवर करणं एवढीच कामं असतात, पण आमचं काहीतरी महिलांसाठी वेगळं काहीतरी करायचं चाललं होतं आणि पल्लवीताईंच्या प्रोत्साहनामुळे आम्ही इथपर्यंत हे बचत गट चालू करून आज हा प्रोग्राम हळदी कुंकाच्या निमित्ताने शुभारंभ करून महिलांसाठी हे एक स्टेज आम्ही उपलब्ध करून दिला आहे. नमस्कार, माझे नाव वर्षा सतीश दसरे. पल्लवीताई खूप छान काम करतात आणि खूप छान काम करत आहेत. त्यापर्यंत आम्हाला महिलांना खूप छान सपोर्ट केलाय. असं पण आज महिला बचत गटांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छानपणे पार पडलेला आहे. सगळ्या महिलांना गिफ्ट्स वगैरे दिलेले आहे. सगळ्या महिलांना नाश्ता वगैरे सगळी सोय व्यवस्थित त्यांनी केलेली आहे, डेकोरेशन वगैरे सगळं. आणि अशा पण त्या आम्हाला खूप मदत करतात, नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात. त्यांना सगळ्या याला आम्ही प्रोत्साहन देऊ आणि देणार सगळ्या महिलांना. पल्लवीताई आहेत ना, त्या खूप सिंपल आहे, डाऊन टू अर्थ आहेत आणि ते जे महिलांसाठी करतायत ते मला नाही वाटत कोण जे पॉलिटिक्स मध्ये असतात ते कोण करत नाही, पण ते पुढाकार घेऊन त्यांनी महिलांना खूप सपोर्ट केलंय आणि ते पुढं पण करतील अशी अपेक्षा ठेवते. थँक्यू.